शेतकऱ्याची सर्वात मोठी समस्या ती म्हणजे फवारणीवरील खर्च। दिवसेंदिवस फवारणीमध्ये वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किमती वाढत चाललेल्या आहेत आणि आपल्या मालाला पाहिजे तो भाव मिळत नाही। त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे आणि या शेतकऱ्याच्या समस्येचा विचार करून आम्ही काही प्लॉटवर असे काही प्रयोग केले की ज्यामुळे आपल्या फवारणीचा खर्च हा 50% वाढलेला आहे। आपण आपल्या फवारणीमध्ये कोणता प्रोडक्ट वापरायचा आणि कोणत्या अवस्थेत वापरायचा याचं जर नॉलेज शेतकऱ्याला असलं तर त्या शेतकऱ्याचं PGR वरला खर्च आणि महागड्या औषधावरला खर्च हा निम्म्यावर येऊ शकतो असं या प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे। मित्रांनो, कुठलंही पीक जेव्हा आपण घेतो त्याचा कार्यकाळ आपल्याला माहित असणं पाहिजे आणि या कार्यकाळानुसार आपल्याला फवारणीचं दिनचर्या ठरवली गेली पाहिजेत आणि त्यानुसार आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये, दुसऱ्या फवारणीमध्ये, तिसऱ्या फवारणीमध्ये अशा 5 ते 6 फवारण्यामध्ये आपल्याला कोणते प्रोडक्ट वापरायचे त्याचा हा सारांश या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। अगदी कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण शेती उत्तमरित्या कशा पद्धतीने करायची तोच या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कुठलंही पीक जर आपण बघितलं तर त्यामध्ये 3 समस्या प्रमुख आहेत। पहिली समस्या आहे बुरशी, दुसरी समस्या आहे रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आणि तिसरी समस्या जी आहे ती म्हणजे आळी किंवा कीड। ह्या 3 समस्या आपल्या पिकामध्ये येऊच नये म्हणून शेतकऱ्यांनी फवारणी घ्यायला पाहिजे। पण होतं काय की शेतकरी एखादी कीड लागल्यावर, बुरशी आल्यावर बुरशीनाशकाची फवारणी करणे, आळी लागल्यावर आळीनाशकाची फवारणी करणे हा समज प्रत्येक शेतकऱ्याचा असतो। पण आजच्या शेड्यूलमध्ये आपण कुठलाही रोग येऊ नये म्हणून शेड्यूल आपण तयार केलेला आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पिकाच्या काळानुसार, म्हणजे जर 3 महिन्याचं पीक असेल, काही 6 महिन्याचं पीक असेल, काही 9 महिन्याचं पीक असेल, त्या पिकाच्या काळानुसार आपण प्रत्येक फवारणीचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये जर 3 महिन्याचं पीक असेल तर आपल्याला त्या प्रत्येक महिन्याच्या 3 फवारण्या म्हणजे दर 10 दिवसाला 1 फवारणी आपल्याला घ्यायची आहे। कुठलंही पीक असो किंवा कुठलीही फवारणी असो 10 दिवसाच्या वर कुठल्याही औषधाचा कार्यकाळ हा राहत नाही। बऱ्याच कंपन्या म्हणतात आमच्या औषध टाकल्यानंतर 25 दिवस आळी येत नाही, कोणी म्हणते आमच्याकडे 30 दिवस तुम्हाला बुरशी येणार नाही। ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण वेळ, काळ, वातावरण या बदलामुळे कुठलंच औषध हे 100% 30 दिवस 20 दिवस त्याचा असर आपल्याला दिसत नाही। म्हणून दर 10व्या दिवशी आपल्याला 1 फवारणी घेणं गरजेचं असतं। आणि जर तुमचं पीक 3 महिन्याचं असेल तर पहिल्या महिन्यामध्ये 3 फवारण्या, दुसऱ्या महिन्यामध्ये 3 फवारण्या, अशा 6 ते 7 फवारण्या जर आपण घेतल्या तर आपलं पीक हे 100% आपल्याला उत्पादनास तयार होत असतं। त्यामुळे दर 10व्या दिवशी शेड्यूल ठरवा। जर तुम्ही 1 तारखेला जर फवारणी केली असेल तर दुसऱ्या 10 तारखेला फवारणी करा, 10 तारखेला पहिली फवारणी केली तर दुसरी फवारणी 20 तारखेला करा आणि तिसरी फवारणी 30 तारखेला करा। म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला 3 फवारण्या कंपल्सरी करायच्या, वेळ हुकू द्यायची नाही, तारीख हुकू द्यायची नाही। जर तारीख आणि वेळ जर हुकली तर हा सगळा मेळ होऊन जातो, तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट मिळणार नाही। मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टिकर हे प्रत्येक फवारणीमध्ये वापरायलाच पाहिजेत। त्यामध्ये वेस्टेज कंपनीचं ॲग्री 82 हे स्टिकर आपण 5 ml प्रति पंप आपल्याला वापरायचं आहे आणि हे प्रत्येक फवारणीमध्ये वापरायचं आहे। दुसरं आहे फिश ऑइल। फिश ऑइल स्वयं इंटरनॅशनल ॲग्रो या कंपनीचं सुप्रीमो 77 या नावाने येतं। अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मला या प्रोडक्टचा मिळालेला आहे। त्यामुळं याच्यामध्ये फिश ऑइल आहे, अमिनो ॲसिड सुद्धा आहे, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, खूप चांगला रिझल्ट याचा मिळतो। बघा, फिश ऑइल वापरल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण एखाद्या पिकावर फिश ऑइल वापरतो तेव्हा त्या पिकावर कुठल्याच प्रकारची आळी किंवा कुठल्याच प्रकारचं रस शोषक किडी बसतच नाही, कुठल्याच प्रकारचा पतंग त्या झाडावर अंडी घालत नाही आणि हे अंडी न घातल्यामुळं आपल्याला कुठल्याच प्रकारच्या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही। नागाळी येत नाही, रस शोषक किडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी यासारखे जे रस शोषक किडे आहेत, हे रस शोषक किडी आपल्या कुठल्याच पानावर न बसल्यामुळे रस शोषक किडीमुळे जे रोग येतात ते येत नाहीत। याचं प्रमाण किती आहे बघा, सुप्रीमो 77चं प्रमाण आहे 1 ml 1 लिटरसाठी। नंतर तिसरा एक प्रोडक्ट आहे जो की आपल्याला कंपल्सरी प्रत्येक फवारणीत वापरायचा आहे, तो म्हणजे नीम ऑइल।
समृद्धी ॲग्रो कंपनीचं निमधन या नावानं एक प्रोडक्ट येतं. 10,000 ppmचं निमधन आहे. तुम्ही हे निमधन वापरल्यावर आपल्या पानाला पूर्ण ते कडू करून टाकतं. कारण आपलं जे स्टिकर आहे ॲग्री 82 ते नीम ऑइलला सुद्धा फिश ऑइलला सुद्धा हे पानाच्या नसामध्ये नेऊन घालतं आणि पानाला पूर्ण कडू करतं. त्यामुळं कुठल्याही प्रकारची फकडी कुठल्याही पानावर अंडी घालत नाही. उत्तम अंडीनाशक म्हणून हे निमधन काम करत असतं. आणि जर अंडी जर मारल्या गेली तर त्यापासून येणाऱ्या आळ्या किंवा त्यापासून येणारे रसशोषक किडी आपल्या पिकावर प्रादुर्भाव करत नाहीत. नीम ऑइल किंवा फिश ऑइल जर तुम्ही आपल्या प्लॉटमध्ये वापरला असेल तर तुम्हाला त्या प्लॉटवरल्या रसशोषक किडी आपल्या प्लॉटवर येऊन बसत नाहीत. कारण आपल्या प्लॉटमध्ये असलेलं पान हे 100% कडू झालेलं असतं आणि फिश ऑइल वापरल्यामुळे याचा उग्र वास आपल्या रसशोषक किडीला येत असतो किंवा फकड्याला सुद्धा याचा वास येतो. त्यामुळे फकडी इथं अंडी घालत नाही. यानंतर प्रत्येक फवारणीमध्ये एक वॉटर सोल्युबल खत आपल्याला वापरायचं आहे. बघा, जर 3 महिन्याचा तुमचा प्लॉट असेल तर पहिल्या महिन्यामध्ये 19-19-19 50 ग्राम प्रति 15 लिटर पंपाला वापरायचे. दुसऱ्या महिन्यामध्ये फुटे फुटण्याची अवस्था असते 12-61-00 हे 50 ग्राम प्रतिपंप वापरायचे. आणि फुगवणीच्या काळामध्ये म्हणजे तिसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला 0050 हे वॉटर सोल्युबल खत आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये वापरायचं आहे. त्यामुळे होतं काय की तुम्ही जे टॉनिकवरला खर्च आहे तो निम्म्यात येतो. आपण बॅलन्स न्यूट्रिशन जर प्रत्येक फवारणीमध्ये वापरलं तर मला तरी वाटतं की कुठल्याच टॉनिकची आपल्याला गरज पडत नाही. त्यानंतर एखाद्या फवारणीमध्ये तुम्ही एखादा सूक्ष्म अन्नद्रव्य घेऊ शकता जे की आपल्याला खूप गरजेचं असतं. कॅल्शियम बोरॉन सारखे काही घटक असलेले सूक्ष्म अन्नद्रव्य मार्केटमध्ये. हे वॉटर सोल्युबल वापरताना 2च कंपन्या तुम्हाला मी रिकमेंड करू इच्छितो. कारण या 2 कंपन्याचा रिझल्ट मी स्वतः घेतलेला आहे. महाफीड कंपनीचं कुठलंही वॉटर सोल्युबल खत घ्या, अतिशय ब्रँडेड आणि अतिशय उत्कृष्ट रिझल्ट महाफीडचा मिळतो. त्याचबरोबर आता ॲग्रिसियाचे सुद्धा खूप चांगले रिझल्ट यायला लागले. ही सुद्धा इम्पोर्ट केलेलाच माल आपल्या शेतकऱ्याला पुरवत असते. ॲग्रिसियाचे तुम्ही प्रोडक्ट किंवा महाफीडचे प्रोडक्ट या 2 कंपन्यांचे प्रोडक्ट तुम्ही वॉटर सोल्युबलमध्ये डोळे झाकून घ्या, काही अडचण नाही. अतिशय उत्कृष्ट रिझल्ट याचा पाहायला मिळत आहे. त्यानंतर बुरशीनाशक कोणतं घ्यायचं बघा. आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरायचं आहे. बुरशीनाशक कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक फंगिसाइड असलेलं कार्बन डेन्झाईम मेन्कोजेब सारखं एखादं बुरशीनाशक आपल्याला प्रत्येक फवारणीमध्ये घ्यायचं आहे, ज्याची किंमत 120 ते 150च्या आत असायला पाहिजे. खूप महागडे बुरशीनाशक घेऊन आपला खर्च वाढवू नका. कारण बुरशी येण्या अगोदर जर बुरशीनाशक वापरलं तर बुरशी येतच नाही. कीटकनाशक बघा, जेव्हा तुम्ही फिश ऑइल आणि नीम ऑइल वापरता तेव्हा तुम्हाला महागडं कीटकनाशक सुद्धा वापरायची गरज पडत नाही. कारण अंडीमध्येच आपल्याला कीड मारली जातं. त्यामुळं आळीसुद्धा तुमच्या पिकावर येत नाही. कदाचित एखाद्या वेळेस जर तुम्हाला आळी जरी दिसली तर इमामॅक्टिन प्लस नीम ऑइल याचं कॉम्बिनेशन घ्या किंवा फिश ऑइल इमामॅक्टिन किंवा फिश ऑइल आणि इमामॅक्टिन याचं कॉम्बिनेशन घ्या. यासोबत तुम्ही कधी नीम ऑइल क्लोरोपायरिफॉस 20% वाढ घेऊ शकता किंवा कधी फिश ऑइल आणि प्रोफेक्स सुपर नावानं जे येतं ते सुद्धा तुम्ही एखाद्या वेळेस मधामधात वापरू शकता. याच्या व्यतिरिक्त जास्त महागडी कीटकनाशक वापरायची गरज नाही. 100% तुमचा प्लॉट हा डेव्हलप होतो, यात काही डाऊट नाही. कारण मी 3 ते 4 प्लॉट आम्ही डेव्हलप केलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं आमच्या प्लॉटवर कुठल्याही प्रकारची नागाई नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं रसशोषक किडीचा प्रादुर्भाव नाही आहे, कुठल्या प्रकारचा कोकडा नाही आहे, कुठल्याच प्रकारचं रोगसुद्धा नाही आहे आणि प्लॉटच्या फळाची साईज फुलाची साईज अतिशय उत्कृष्ट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फवारणीची वेळ कोणती असायला पाहिजे. बघा, ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही करता, कारण आपण प्रिव्हेंटिव्ह फवारणी आहेत सगळ्या आणि प्रिव्हेंटिव्ह फवारणी करायची असेल तर त्याचा असर जास्त काळ टिकावा म्हणून आपल्याला संध्याकाळच्या वेळी फवारणी करायची आहे. आणि संध्याकाळच्या वेळी फवारणी करायची असेल तर 5 नंतर फवारणी करायची. 5 ते 7च्या दरम्यान तुम्ही 5 ते 6 पंप सहज मारू शकता. त्यामुळं अतिशय उत्कृष्ट रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सो थँक्यू. विश यू वेल्थ.